इलेक्ट्रॉनिक मिडियाचे सगळे रिपोर्टर्स हांगा सगळ्यांक ह्या प्रेस कॉन्फरन्साक येवकार दिता। आनी आयची प्रेस कॉन्फरन्स स्पेशल आमी आपयल्या ती म्हणल्यार इतल्याच खातीर की आमचे कडेन आमच्या डिपार्टमेंटाच्या अंडर संजीवनी सहकारी साखर कारखानो आसा आनी ह्या संजीवनी साखर कारखान्याक 19-20 सान इश्यू आसलो आनी 19-20 सान हो संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद आसा आनी 20-21 सान ह्या कारखान्याक आमी कितें कितें एक्टिविटीज केल्यो ज्यो एक्टिविटीज आसल्यो इन इंट्रस्ट ऑफ द फार्मर्स जे पळय आमचे गोंयचे शेतकार आसले स्पेशली शुगरकेन ग्रोवर्स आसले ह्या शुगरकेन ग्रोवर्साच्या इंट्रस्टा खातीर गव्हर्मेंटान आनी डिपार्टमेंटान आमी कितें कितें केलें हें ब्रीफ करपा खातीर आयची ही प्रेस कॉन्फरन्स आमी आपयले कडेन आसा। तुमकां खबर आसतली 20-21 वर्साक सावन शुगर फॅक्टरी जी आसा ही टोटल शटडावन जाली आनी ही शुगर फॅक्टरी शटडावन जातकीर गव्हर्मेंटान एक डिसिजन घेतलें की शेतकारांक कसलीच हार्डशीप येवपा जायना, शेतकारांक कसलीच डिफिकल्टी येवपा जायना आनी ही डिफिकल्टी येवची न्हू आनी हें एसेस करपा खातीर गव्हर्मेंटान एक कमिटी फॉर्म केली अंडर द चेअरमॅनशीप ऑफ एडवोकेट नरेंद्र सावयकर आनी ही कमिटी फॉर्म केली आनी ह्या कमिटीची फर्स्ट मिटींग जाली। ती मिटींग आमच्या हॉनरेबल चीफ मिनिस्टरान अटेंड केली आनी चीफ मिनिस्टरान त्या मिटींगेक एश्युअर केलें की एश्युरन्स दिलें की खंयच्याच शेतकाराक वील नॉट फेस एनी हार्डशीप, शेतकाराक खंयच इश्यू जावपा ना, शेतकाराक कांयच लॉस जावपा ना आनी एज अ गव्हर्मेंट आनी एज अ डिपार्टमेंटाची एग्रीकल्चर डिपार्टमेंट आमी शेतकारांचो इंट्रस्ट जो आसा तो आमी प्रोटेक्ट करतली। सो ही जेन्ना फर्स्ट मिटींग जाली अंडर द चेअरमॅनशीप ऑफ एडवोकेट नरेंद्र सावयकर तेन्ना डिसिजन जालें की एक स्पेशल स्कीम काडपाची गव्हर्मेंटा कडल्यान एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची आनी ती स्कीम आसली स्पेशल एसिस्टन्स फॉर शुगरकेन ग्रोवर्स। शुगरकेन ग्रोवर्स जे आसा तांकां स्पेशल एसिस्टन्स दिवचे, फॅक्टरी बंद आसूं फॅक्टरी ऊस फॅक्टरी कितें करपाचो तें डिसिजन जाल्लें नासलें पूण शेतकारांक एसिस्टन्स हें मेळपा जाय। सो हेजे खातीर गव्हर्मेंटान एक क्रायटेरिया फिक्स केली कितें की फाटल्या 5 वर्सांक शेतकाराचें एवरेज प्रोडक्शन म्हणजे 5 वर्सां भितर तेजी जर एवरेज प्रोडक्शन कितलें आसा सपोज एक 70 टन पर हेक्टर तेजें प्रोडक्शन आसा आनी हायेस्ट प्रोडक्शन जें आसा तें आमच्या गोंयच्या कंडिशनाक एक सादारण 80 हेक्टर धरलें पर हेक्टर हायेस्ट प्रोडक्शन। सो ह्यो 2 क्रायटेरिया फिक्स करून गव्हर्मेंटान एक स्पेशल एसिस्टन्स फॉर शुगरकेन ग्रोवर्स जे आसा तांकां स्कीम डिरायव केली आनी ह्या स्किमीक अंडर प्रत्येक शेतकाराक बेस्ड ऑन तेंचे जे पळय एवरेज प्रोडक्शन आसा त्या प्रोडक्शनाच्या अंडर तांकां कॉम्पेन्सेशन फिक्स केलें। आतां हें कॉम्पेन्सेशन फिक्स करता आसतना पयलीं वर्साक 20-21 हें स्टार्ट जालें आनी पयलीं वर्साक एवरेज प्रायस जो आसलो तो सादारण एवरेज प्रायस 3000 रुपया पर मेट्रीक टन फिक्स केलो 20-21 वर्साक आनी त्या वर्साक आमी सादारण 734 शेतकारांक हें कॉम्पेन्सेशन दिलें, हें स्पेशल एसिस्टन्स दिलें। 21-22 वर्साक कॉम्पेन्सेशन 2800 आसलें आनी आमी सादारण 690 शेतकारांक आमी कॉम्पेन्सेशन दिलें। 22-23 2600 रुपया पर मेट्रीक टन आनी सादारण 669 शेतकारांक कॉम्पेन्सेशन दिलें। 23-24 2400 रुपया पर मेट्रीक टन 682 फार्मर्सांक हें कॉम्पेन्सेशन दिलें आनी 24-25 वर्साक म्हणल्यार गेल्या त्या वर्साक 2200 रुपया पर मेट्रीक टन आनी सादारण 697 शेतकारांक ह्या स्किमीचो बेनिफीट मेळ्ळो। सो टोटल आमी जर फाटल्या ह्या 5 वर्सांच्या स्किमीच्या पिरियडा भितर आमी टोटल जे पळय एसिस्टन्स ह्या शेतकारांक दिलें तें सादारण 46.89 crores रुपीजाचें कॉम्पेन्सेशन शुगरकेन ग्रोवर्सांक दिलें। आतां ही स्कीम करता आसतना आनी एक सवलत आसली शेतकारांक ह्या पिरियडा भितर तुमकां कॉम्पेन्सेशन हें फिक्स मेळटलें गव्हर्मेंटा कडल्यान। हेच्या अतिरिक्त तुमी तुमचो क्रॉप मेंटेन करपाचो, बरो क्रॉप मेंटेन करपाचो आनी तो क्रॉप तुमी दुसरी फॅक्टरीकय विका, दुसरी फॅक्टरीक विकपाक तांकां भुमा दिल्ली, तांकां फ्री हँड दिल्लो। तुमी सपोज जर तुमचो प्रोड्यूस आसा तो तुमी दुसऱ्या खंयच्याय फॅक्टरीक विकात किंवा तुमी गोडा खातीर यूज करात। थोड्या शेतकारांनी गोडाकय बी यूज केलो तो ऊस तेंचो आनी थोड्या फॅक्टरींनी खानापुराक एक लैला म्हणून फॅक्टरी आसा त्या फॅक्टरीक तेणी तो ऊस विकलो जेणे करून शेतकारांक एडिशनल सपोर्ट मेळ्ळो, एडिशनल तांकां पयशे मेळ्ळे। सो हेजेर गव्हर्मेंटाचें रिस्ट्रिक्शन कांय नासलें। सो हेचे अतिरिक्त तुमचे जो स्पेशल एसिस्टन्स आसलो
त्याची भायर शेतकारांक हे पयशे मेळ्ळे. आता हे जेन्ना आमी करता तेन्ना जर आमी फॅक्टरी म्हणून फॅक्टरीचो जर आमी नियाळ जर घेतलो जाल्यार 19-20 वर्सांक आमच्या फॅक्टरी कडेन सादारण 210 कामगार आसले. 210 कामगार म्हळ्यार कशें आसा, फॅक्टरी बंद आसा म्हणटकीर कामगारांक बी अशें वाऱ्यार उडोवपाक जायना. कामगारांचें हित जपप हेंय बी डिपार्टमेंटाची आनी गव्हर्मेंटाची रिस्पॉन्सिबिलिटी आसली. सो त्या वर्सा आमचे कडेन सादारण परमनंट जे पळय वर्कर आसा ते सादारण 114 आसले. मागीर कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स असले ते 90 असले आणि डेली वेजीस 6 वर्कर्स असले. सो तर टोटल 210 वर्कर्स संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे असले. आणि ह्या वर्करांचो बी पेमेंट, त्यांचो सॅलरी ही बी रिस्पॉन्सिबिलिटी सरकारची असले कारणान सरकारान टायम टू टायम तांकां ग्रांट्स इन एड दिले. डिपार्टमेंटा मार्फत संजीवनी सहकारी साखर कारखान्याक ग्रांट्स इन एड दिले आणि साधारण ग्रांट्स इन एड आणि त्यांची बाकीचे अनेक एक्स ग्रेशिया म्हण आसली जे तांकां वर्कर्सांक बेनिफिट्स मेळटा. सो ते टोटल एक्स ग्रेशिया आणि ग्रांट्स इन एड म्हणजे सॅलरी फॉर्माक साधारण 26.46 करोड 26.46 करोड ग्रांट्स इन एड साच्या रुपान आमी संजीवनी सहकारी साखर कारखान्याक दिल्ले कडेन आसा. सो ही स्कीम जी आसली ती साधारण फिक्स आसली, 5 वर्सां खातीर स्कीम डिक्लेअर केली आणि 24-25 वर्साक ही स्कीम आसा ती सोंपली. सो अंदूच्या वर्साक गव्हर्मेंटान नवी स्कीम काडल्या आणि ह्या नवी स्किमीच्या अंडर जो एखादो शेतकार शुगरकेन ग्रो करता, जो ग्रोवर म्हणून आसपाक जाय आणि तेचे कडेन व्हॅलिड कृषी कार्ड आसपाक जाय. म्हणजे तुमकां खबर आसा की शेतकी डिपार्टमेंटाची खंयची स्कीम जर घेतलो जाल्यार तेचे कडेन कृषी कार्ड हे आसपाक जाय. सो सेम वे सेम फॉर्मुला सेम रूल ह्याय बी स्किमी लायले कडेन आसा. तो शेतकार आसपाक जाय आणि तेचे कडेन व्हॅलिड कृषी कार्ड आसपाक जाय. अशी जर शेतकार जर अजून हेजे मुखार सुद्दां जे पळय सामके शुगरकेन ग्रोवर्स आसा, शुगरकेन कल्टिवेशन करता, अशी शेतकार जर कल्टिवेशन करता आणि त्यांनी जर कल्टिवेशन करून त्यांचो ऊस हाडून जर शुगर फॅक्टरीक जर सप्लाय केलो जाल्यार गव्हर्मेंटान नोटिफिकेशन काडला की तो ऊस आसा ते सरकार घेतले आणि त्या ऊसाक जो पळय फेअर प्रायस रेम्युनरेशन जे फिक्स करता नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, म्हळ्यार ती ऑल इंडिया लेवलाचे एक फेडरेशन आसा आणि ते प्रायस फिक्स करता की अंदूच्या वर्साक शुगर केनाक पर मेट्रीक टन कितलो रेट. सो ह्या रेटीन सरकारान नोटिफिकेशन काडला की ह्या रेटीन जो कोण ऊस रोयतलो हेजे मुखार सुद्दां ह्या वर्साक तांकां स्पेशल असिस्टन्स म्हणून ते बंद जाल्ले कडेन आसा ह्या वर्साक. पूण हेजे मुखार जे पळय कोण ऊस रोयतलो ताका ही रेट जी पळय फिक्स करतले नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज त्या रेटीन आमी गव्हर्मेंटान नोटिफिकेशना प्रमाणे त्यांचो ऊस विकत घेतलो वयतलो. आता ह्या पिरियडा भितर अजून एक थोड्या शेतकारांनी आमचे कडेन एक मातशी हे केलें की आमचें नोटिफिकेशन जें आसा तें मातशें लेट आयलें म्हणून नोटिफिकेशन. सो नोटिफिकेशन लेट अशें ना, कित्याक आमचें जें पळय पयलींची नोटिफिकेशन आसलें तें अप टू 25-26 वर्सां म्हणल्यार आसलें, 24-25 वर्सां म्हणल्यार आसलें. सो 24-25 वर्सां पर्यंत जेन्ना पळय तें नोटिफिकेशन आसता तें अप टू मार्च म्हणजे फायनान्शियल इयर एंड पर्यंत तें नोटिफिकेशन आसलें. सो अप टू मार्च म्हणल्यार जेन्ना पळय नोटिफिकेशन आसता तेन्ना इन बिटवीन आमी दुसरी नोटिफिकेशन काडपाक शकना, कित्याक तें ओवरलॅप जाता. सो ताका लागून हें नोटिफिकेशन आसा तें आफ्टर मार्च येयल्ले कडेन आसा. आनी शेतकारांचो आनी एक हें आसलो की तुमी मातशें लेट नोटिफिकेशन काडले कारणान आमकां नवो ऊस रोवपाक टायम मेळना म्हणून. सो आमी अप टू थोडे प्रमाणात शेतकाराय बी रायट आसा, पूण ह्या वर्साक आमी नोटिफिकेशन जरी लेट जालें आनी शेतकारांनी नवी प्लांटेशन करनासतना तांचो जो पळय खोडवो क्रॉप म्हणटा आमी, रटून क्रॉप म्हणटा, तो क्रॉप सुद्दां जर बरी मशागत करून जर मेंटेन केलो जाल्यार डेफिनेटली शेतकारांक यील्ड हो मेळटलोच. ऑफकोर्स मातशी कितें कमी मेळपाक शकता, कित्याक रटून क्रॉपाक जो पळय नवीन लागवड करता, नवीन आमी लावणी म्हणटा, त्या लावणी पासून जितलो पळय यील्ड मेळटा तेज्या पेक्षा मातसो कमी मेळपाक शकता. सो तरी पूण शेतकारांनी जरी रटून क्रॉप जरी मेंटेन केलो जाल्यार तांकां सायजेबल यील्ड हो मेळटलो आनी तांकां तेंची जी पळय रेम्युनरेशन आसा जो पळय तांकां फायनान्शियल पयशे जे मेळपाक जाय ते मेळटले अशें म्हाका दिसता.
स्पेशल हे ना तांकां अनुदान तशें आतां स्पेशल दिवचें ना स्पेशल अनुदान ते कितें जालें 5 वर्सां खातीरच दिल्लें गव्हर्मेंटान की स्पेशल असिस्टन्स तुम्ही ऊस तो मेंटेन करा तुमचो ऊस तुम्ही कोणाकय विका तुम्ही विकून दुसरी सायडीच्यान तुम्ही पैसे घ्या तुम्ही गोडा खातीर वापरा तो ऊस आनी तुम्ही पैसे करा प्लस तुमकां सरकार हें दितलें पूण आतां नवी स्किमी प्रमाणे तेणी ऊस कल्टिवेट करपाक जाय आनी शुगर फॅक्टरी सप्लाय करपाक जाय शुगर फॅक्टरीक जर सप्लाय केलो जाल्यार जी पळय प्रायस फिक्स करतली गव्हर्मेंट ऑफ इंडिया लेवलार त्या रितीन तांकां पयशे फारीक केल्ले गेले आतां मदली पिरियडार जर पळयलें जाल्यार आमी आतां रिसेंटली एक सर्वे केलो खुबश्या लोकांनी विलिंगली आपल्यालो क्रॉप चेंजय केला म्हळ्यार कशें आसलें ह्या पिरियडा भितर तांकां फ्रिडमय आसलो सपोज एखादो शेतकार शुगर केन क्रॉप जर चेंज करून दुसरो खंयचो जर क्रॉप लायता जाल्यार बी तांकां फ्रिडम आसलो सो त्या पिरियडा भितर खुबश्या लोकांनी आपल्या क्रॉपय बी चेंज केला थोडे लोक शुगर केनांतल्यान व्हेजिटेबलाक गेले कडेन आसा व्हेजिटेबल कल्टिवेशन करतात ज्या जाग्यार बी तांकां शुगर केनाच्या पेक्षा थोडे कडेन तांकां प्रॉफिट चडय बी मेळटा सर ते लयला फॅक्टरीक तेंच्यांनी लास्ट टाइम शुगर केन दिल्ले न्हू तेंचे पेमेंट इश्यू आसलो ते तुमकां सांगलेले तो पळय शुगर केन ताणें दिल्लो न्ही लयला फॅक्टरीक तेजो डिपार्टमेंटा कडल्यान किंवा गव्हर्मेंटाचो कांय कंट्रोल नसलो सो तो करार जो कितें आसा लयला फॅक्टरी कडेन ते प्रायवेटली ताणें केल्लो ताका गव्हर्मेंटाची कांय रिस्पॉन्सिबिलिटी ना सो ताणें कितें केलें प्रायवेट शेतकरी फार्मर्स एसोसिएशन आसा न्ही तांणी लयला फॅक्टरी कडेन कॉन्ट्रॅक्ट केलो आनी ते सप्लाय करताले सो तांकां जितले पयशे मेळटाले ते आवट एंड आवट त्या फार्मराक मेळटाले सो गव्हर्मेंटाचो तेजेर कांय हें ना आता जे नोटिफिकेशन काढला पळय शेतकारांक घेतला ऊस बी तुम्ही शेतकारा कडल्यान ना नोटिफिकेशन आता फुडल्या वर्सा तें फुडल्या वर्सा फुडली सिजनाक ओके तो ऊस मागीर कितें करतलो तो अजून तशें गव्हर्मेंटाचे डिसिजन अजून हें कांय ना पूण गव्हर्मेंट कितें तरी डिसायड करतलो म्हणजे त्या फॅक्टरी पासून एखाद्या वेळाक डेयरी खाद्य जे पळय तयार आसता डेयरी खातीर तें तयार करपाक शकता किंवा एखादे वेळी इथेनॉल प्लांट बी घालपाक शकता नवीन प्लांट येवपाक शकता ताका टायम आसा पूण मिन टायम सीजन स्टार्ट जाता म्हणजे पावस पयलीसान ह्या एप्रील मे म्हयन्यांतसान शेतकारांनी आपली तयारी दवरपाक जाय ऊस फिल्डा भितर दवरपाचो आनी ऊस लावपाचो हेचे खातीर नोटिफिकेशन काडले कडेन आसा सीजन केन्ना स्टार्ट जाता पेरणीचो ऊसाचो सो तशें सीजन जर पळयलो जाल्यार तो जानेवारीच्यान स्टार्ट जाता जानेवारीसान लोक नवीन लागवड जी आसा नवीन प्लांटेशन जे आसा ते स्टार्ट करतात हार्वेस्ट बाय मार्च एप्रील पर्यंत करता हार्वेस्ट करून सोंपता आणि सध्या सिद्धी संजीवनीची कितें फुडें कितें प्लॅन बी आसा संजीवनी साखर कारखाना रिवायव बी करपाक ना संजीवनी साखर कारखाना जो आसा तो गव्हर्मेंटान 2 फावटी RFQ फ्लोट केल्लो इनिशियली खुबशे कंपनीज आयल्यो पूण जेन्ना आमी स्टेटसा प्रमाणे तांकां फाटल्या 5 वर्सांक ग्रांट सीड एड दिवन तांकां तेंची सॅलरी सेटल केल्ली वयता आता कंटिन्यू आसता हय सद्याक तरी कंटिन्यू आसा आणि ते व्हेजिटेबल बी कितल्या जाणांनी सर्वे आमी स्टार्ट केला पूण ऑफिशियली आमचे कडेन रिपोर्ट अजून पावलो ना शुगर फॅक्टरीचो स्टाफ जो आसा तो सर्वे करता पूण हांवें रिसेंटली तेंचे कडल्यान फीडबॅक घेतले त्या प्रमाणे सादारण 75% लोकांक चेंज ऑफ क्रॉप केला म्हळ्यार दुसरो जो पळय प्रॉफिटेबल क्रॉप आसा त्या क्रॉपाक लोक गेले कडेन आसा ते नाव सांगता आता स्कीम काढला